महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार आहेत असा सनसनाटी दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे। त्यांनी याविषयी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। रुपाली ठोंबरे यांच्या पत्रामुळे चाकणकराच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की भोंदूबाबा अशोक खरात यांनी जे काही केलं ते फक्त आणि फक्त चाकणकराच्या पाठिंब्यामुळे केलं आहे। त्यामुळे चाकणकर यांना सहआरोपी करण्यात यावे। खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे आणि पाठिंब्यामुळेच करू शकला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी आहे ऋषिकेश आणि तुम्ही बघताय जनता आवाज डिजिटल। महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या वतीने अभिनंदन करते। रुपाली चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत, परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला। रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत असा गंभीर आरोप या पत्रात त्यांनी केला आहे। त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईलच। तसेच भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिच्या बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी मला माहीत असून त्यातील अनेक गोष्टीचा उलगडा मी आपल्यासमोर करेल असे त्यांनी पत्रात म्हटले आहे। मागील वर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता। त्यामुळे सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहीत होते। त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे। दिनांक 29/12/2025 रोजी नाशिक ग्रामीण वाबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 468/2025 हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे। त्यामुळे कॅप्टन खरात यांचा लैंगिक शोषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबांनी केलेल्या कृत्यावर पाणी टाकले आहे। शिर्डी पोलीस स्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात यांना वाचवले। यावरून स्पष्ट दिसते की भोंदूबाबा कॅप्टन खरात यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे। माझी नम्र विनंती आहे की रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्य परिस्थिती बाहेर आणून पीडित महिलांना न्याय द्यावा। विकृत भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी लागेबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गमावावे लागले। आता आणखीन एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। आता चाकणकरांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवली जात आहे। मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठकीत अशोक खरात प्रकरणामुळे पक्षाची होणारी बदनामी कशी रोखता येईल या संदर्भात चर्चा झाली। यामुळे रुपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला काय वाटते? राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडून काढून घेतले जावे का? तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।